साधी गोष्ट आहे की ऑडिट झालं पाहिजे. ऑडिटर त्याच्यावर सेवा मारेल, यांच्यावर कारवाई करावी, फौजदारी करावी, का संचालक मंडळ करणारे कारवाई हे म्हणून ऑडिट झालं पाहिजे. मी विषय तो सांगतोय पुन्हा की जनरल मीटिंग पाहिजे त्यासाठी बोलले आपण. जनरल मीटिंग काय याच्याकडे वास्तविक पेपर तपासायला सुद्धा येते की नाही ना. ऑडिटर आहे चौकशी करायला दोष प्रश्न काय संचालक मंडळ तुमच्या बरोबर ना, तुम्ही ऑडिट करा आम्ही तुमच्या बरोबर आहे. माझं सुद्धा वैयक्तिक म्हणणं आहे की आपल्या संस्थेचे पत्र घेणार तपासणी करून 1/4/23 पासून यंत्राच्या सॉफ्टवेअर आपलं काम झालेलं आहे. आज अखेर आज सगळे ऑनलाईन झाले. आता तिथं बाक्या निरंतर करू का शांती बाक्या गृहीत धरून की काम पुढे चाललेलं आहे. आता हे जर पाठीमागे आपण गेलो तर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर मधून बाहेर पडलं. मला काय म्हणायचं होतं, त्यांचा विषय आहे ना, त्यांच्या विषयापुरतं चाचणी लेखा परीक्षण घ्या ना. ऐका माझं म्हणणं असं नाही, सगळं हे केंद्रीय यंत्रणेमध्ये झालेलं आहे. भाऊसाहेब ऐका, तुम्ही म्हणता ते 100% हे आहे की आपली संस्था पुढे गेली पाहिजे, परंतु हे मागे जे काय झालं ही सगळी लोक आहेत त्यांचंही म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये झालेले घोळ हे निराकरण झालं पाहिजे. त्यासाठी आपण कमीत कमी माझंही म्हणणं आहे कमीत कमी 5 वर्ष तरी ऐका ऑडिटर मागतो. ऑडिट करण्यासाठी प्रत्येक वार्षिक मला किंवा 5 वर्षाच्या ऑडिटसाठी खर्चाच्या अमाऊंटचा विचार करता म्हणजे माझं अध्ययन म्हणा अमाऊंटची तुमची परिस्थिती काय किती पैसे लागतील हे संचालका सभासदांना कळलं पाहिजे. दुसरा विषय तुमची आर्थिक कॅपॅसिटी भाऊंचं सरांचं त्यांच्याशी मी पण सहमत आहे. कधी कधी मला असं येतं की लोक गावची चांगली होती म्हणून थांबली, अजून एखादी सहकारी संस्था आमच्या सारख्याला वाटतं आपण रजिस्टर करावे तुमच्या चिखलाचे फायद्यात, पण शेवटी ही गावचीच आहे, ही बाहेर निघली पाहिजे. कुठले सभासद बी बाहेर निघले पाहिजे. सर म्हणले त्या पद्धतीने मागच्या मुद्द्याला एक हात घालतो की ऑनलाईनची यादी काय झालं तर मग आपण हिशोब करा 1,00,00,000 100% तुम्ही मान्य का झालं. 76 रुपयाची कर्जमाफी आली. ही जर तुम्ही संचालक मंडळ असेल किंवा भाऊसाहेब असतील किंवा बाकी तुमची जी संस्था आहे यांनी जर लोकांपर्यंत जाऊन मी आता ज्या त्याचं करून घ्यायला पाहिजे होतं तरी 1 कोटीने आपली संस्था पुढे आली. लोकांना याचा अर्थ लोकांना तुमची आलेली यादीच नाही. आता ते जेव्हा आपण चर्चा करून ती यादी भाऊच्या समाधानाने हमवतोय समाधान निष्पन्न काय होणार कारवाई झाली पाहिजे. आता पुढे जाताना ते विषय सांगतो. लोकांनी मी ते सांगतोय की कालची मागच्याच तर ते चौकीत झाली पाहिजे. कालच्या 19 सांगतो की दत्ता पुढे आलतो म्हणजे 2 नाव होती त्याची कर्जमाफीला. राजा बाबूने सांगितलं की तुझे पैसे भरून ते थंब करून ये, केलंच नाही तर त्याची माफी बसणार नाही. काय पीस बनवलं आता तरी करायचं
तुम्ही अर्ज भरून द्यायचा होता पात्र वरून नाव येत होत आणि 19ची कर्जमाफी या ज्या आम्ही वर पाठवल्या होत्या जी पात्र आहेत ना त्यांची थम्सला यादी येत होती त्यामुळं दोन्ही बी आहेत ना म्हणजे कर्जमाफीची यादी आहेत ना वरूनच जाहीर होत माहिती आमच्याकडून घेत होती ठीक आहे 14 माझे जमा पैसे वर्षाला आता 24-25 14चं माझ्याकडे पेपर ते बोलतोय मग ते पैसे मला माहिती नाही कुठले माझ्याकडून 16 पैसे भरून घेतले ते पत्र माहिती त्या याद्या लावल्या नाहीत किंवा लोकांना माहित नव्हतं म्हणून लोकांनी नाही आता तर नावं लावली ना लोकांची यादी लावली तर उद्या भविष्यात पुढच्या महिन्यात होणार आहे यादी कशात लोक तर म्हणून पैसे भरले माझ्याकडे यादी यादी आमच्या नवरा बायकोची नावं म्हणून काय नाव कसं काही अरे रिपोर्ट मध्ये थकवायची आहे माझ्याकडे 18 पर्यंत नका झाले रिपोर्ट यादीत नाव नाही 16 पैसे भरले आणि 18 पर्यंत थकली नको आले चालू आणि चालू आहे 23 पाठीमागची 5 वर्ष बरोबर येते मंजूर करून टाका Apa
2009 ते 2000 एक मिनिट थांब ना.